जसं चाकणकर बाईंवर कारवाई झाली आणि त्यांना खरं तर सहआरोपी करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जे जे राजकारणी अडकलेले आहेत त्याचा सुद्धा गांभीर्याने तपास होणं गरजेचं आहे। केवळ एकट्या चाकणकर बाईंवर कारवाई करून भागणार नाही। जे कोणी अडकलेले आहेत, जे कोणी त्याला मदत करणारे आहेत, म्हणजे गुन्हा करणारे इतकाच मदत करणारा सुद्धा कायद्यामध्ये दोषी मानला जातो। त्यांचा सखोल तपास होऊन त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। खरं तर कायदा केला त्यावेळेस आमची फलज्योतिषा संबंधाने सुद्धा त्या जादूटोना विरोधी कायद्यामध्ये मागणी होती, परंतु कायद्याला खूप अडथळे आले आणि कायद्यातले अनेक कलम त्यावेळेस काढून टाकण्यात आले। तर ह्या भोंदूंनी पळवाट शोधली आहे। फलज्योतिषाच्या नावाखाली त्यांनी भोंदूगिरी सुरू केलेली आहे, कारण ते कायदेशीर मदत पण घेतात, कायदेशीर सल्ले घेऊन ही भोंदूगिरी करतात। तर फलज्योतिष सुद्धा कायद्याच्या अंतर्गत आणावं आणि तो सुद्धा गुन्हा ठरावा अशी ह्या निमित्ताने कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची सुद्धा आम्ही मागणी करत आहोत।